धन्यवाद विनोद पाटील. स्पर्धा आपण पाहतो स्वर्गीय रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो श्रद्धांजली चषक 2024चं हे तिसरं पर्व आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय तो दातिवली ब विपक्ष गौरीशंकर गौरीपाडा. टॉस जिंकला दातिवली ब संघानं प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय गौरीपाडा संघाला. सलामीची जोडी आपण पाहतोय ती यशवंत आणि दीपक. विश्वनाथ आणि दीपक ही सलामीची जोडी. तर लिजन गोलंदाज मोतीराम दळवी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सज्ज होत आहेत पहिलं षटक हाताळण्यासाठी. भरपूर वर्ष दातोली संघाचे ॲज अ गोलंदाज म्हणून चांगली कामगिरी राहिली आहे. तेच अनुभवी गोलंदाज मोतीराम दळवी सज्ज होत आहेत. स्ट्रायकरला आपण पाहतो विश्वनाथ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो दीपक. राटम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. संधी होती फलंदाजाकडे. फुलटॉस चेंडू होता मात्र संधी गमावली फलंदाजानं आणि फलंदाज इथे त्रिफळा चित होता. 0 या धावसंख्येवर गौरीपाडा संघाला पहिला धक्का बसलाय फलंदाज विश्वनाथच्या रूपात. फलंदाजाकडे संधी होती. फुलटॉस चेंडू हाताळला होता गोलंदाज मोतीराम दळवे यांनी. मात्र त्या संधीचा फायदा घेता आला नाही आणि फलंदाज बाद झालेत. पहिला धक्का बसला 0 या धावसंख्येवर. फलंदाज विश्वनाथ इथं माघारी परत आहेत. संघनायक मैदानात इंटर होत आहेत. विलास मात्रे येतात. गौरीपाडा संघाचे संघनायक आहेत स्वतः आलेत कारण पहिला धक्का बसलाय पहिल्या चेंडूवर. विश्वनाथ बाद झाले. त्यानंतर आपण पाहतोय संघनायक विलास मात्रे स्ट्राईक एंडला. 0 या धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय. मोतीराम दळवी पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला खेळतात. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलेत. लागोपाठ दुसरा धक्का. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 धक्के दिलेत गोलंदाज मोतीराम दळवी यांनी आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असतील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना संधी असते, गोलंदाजांना थोडंसं दडपण असतं. मात्र इथं मोतीराम दळवी अतिशय चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवर धक्का दिला, दुसऱ्या चेंडूवर धक्का दिला. हॅट्रिक ऑन असेल. बघूया स्पर्धेतील पहिली हॅट्रिक संपादित करतायत का गोलंदाज मोतीराम दळवी. 0 या धावसंख्येवर 2 धक्के बसले टीम फडके गौरीपाडा संघाला. हरिश्चंद्र आलेत नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला. बघूया हॅट्रिक संपादित करतायत का गोलंदाज मोतीराम दळवी. हरिश्चंद्र स्ट्राईक एंडला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज मोतीराम दळवी. राईट ऑन ओव्हर द विकेट. नागपूरला गेले, फक्त दिशा दिली आहे. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतो. गोलंदाजी चांगली होत असताना अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण होत आहे. सहकारला पुन्हा एकदा माघारी जाडला फलंदाजानं. तोपर्यंत फक्त सिंगल आले आहे. संघाचं अकाउंट इथं खोललं जात आहे. 2 बाद 1. दीपक स्ट्राईक एंडला. 2 बाद 1. मोतीराम दळवी चांगली गोलंदाजी करतात. राईट ऑन ओव्हर द विकेट. फ्रंटफुटला आले. इथं मात्र गोलंदाजी चांगली होत असताना यष्टीरक्षक थोडेसे बीट होत आहेत. तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या पोहोचते ती 3 वर. 2 बाद 3 अशी नाजूक अवस्था आपण पाहतोय गौरीपाडा संघाची. त्याचं कारण मोतीराम दळवी यांची चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा तयार. राईट ऑन ओव्हर द विकेट. 2 रन झालेत, माफ करा. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होती. 5 चेंडूंमध्ये मोतीराम दळवी यांनी आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च केल्या. 2 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण मोतीराम दळवी दाखवून देतात. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, धावा खर्च केल्यात त्या फक्त 2 गडी बाद केलेत.
फ्रंटफुटला आले, फटका इथं नो मॅन मध्ये पडतोय. दुसरीचा प्रयत्न होईल का? केला जातोय दुसरीचा प्रयत्न. तोपर्यंत धावा येत आहेत त्या 2. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते मोतीराम दळवी. धावा खर्च केल्या फक्त 4 आणि 2 गडी बाद केलेत. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 2 मार्गस्थ संघनायकांना तर विश्वास स्वतः संघनायक आलेत. सत्यवान पाटील, मोतीराम दळवी यांनी पॉवर प्लेचं पहिले षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं. धावा खर्च केला फक्त 4, 2 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 2 मार्गस्थ संघनायक स्वतः येतात सत्यवान पाटील. 2 बाद 4. दीपक स्ट्रायकनला. चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग. अनुभवी गोलंदाज मोतीराम दळवी यांनी 4 धावांचं षटक हाताळलं. 2 गडी बाद केले. त्यानंतर सत्यवान पाटील संघनायक आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव डॉट बॉलची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी. फ्रंटफुटला आले, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आले. तिसरा धक्का बसतोय. टीम गौरीपाडा संघाला इथं फलंदाज दीपक बाद होतात. बॅक टू डग आउट. आतापर्यंत या 2 षटकांपर्यंत 8 चेंडू हाताळले गेले. 2 गोलंदाजांच्या माध्यमातून धावाले दाफलकर फक्त 4, गडी बाद झालेत ते 3. मोतीराम दळवीने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. 2 गडी बाद केले. आणि या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च केली नाही. सत्यवान यांनी 1 गडी बाद केला. चांगली गोलंदाजी. 4 षटकांच्या लढतीमध्ये पहिली 2 षटकं फार महत्त्वाची असतात. इथून सुरुवात खराब होते टीम गौरीपाडा संघाच्या माध्यमातून. मात्र गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगलं होतं टीम दातुली ब संघाच्या माध्यमातून. 3 बाद 4 धावा. थोडीशी नाजूक अवस्था आपण पाहतो गौरीपाडा संघाची. कठीण परिस्थितीमध्ये सापडलाय तो, कठीण संकटात सापडलाय तो गौरीपाडा संघ. 3 बाद 4. सत्यवान पुन्हा एकदा तयार. फ्रंटफुटला आले, चेंडू पडतो नो मध्ये. बलराम पाटील होते. गुड फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण. तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या पोहोचते ती 5 वर. 3 बाद 5. आतापर्यंत एकही चौकार एकही षटकार आलेला नाहीये. चांगली गोलंदाजी होतीये. सफल झाले. ऑफ साइडला ऑन साइडला खेळतात. चेंडू पडतो नो मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात आणि हा येतोय तो, मात्र सीमारेषेवर चौकार अडवला जातोय. गुड फिल्डिंग. असं वाटलं होतं की चौकार जातोय की काय, मात्र तोपर्यंत धावा आल्यात त्या 3, 2. दोनच आल्यात धावा. आमचे गुणलेखक थोडेसे कन्फ्यूज झालेत. धावा आल्यात त्या 2. टोटल धावसंख्या पोहोचली ती 7 वर. प्रयत्न करतात फलंदाज, मात्र यश लाभत नाहीये. मोठे फटके येत नाही. त्याचं कारण गोलंदाजी चांगली होते. फ्रंटफुटला आले, दांडी गोल केली आहे. गोलंदाज सत्यवान पाटीलने पाहिलं, फलंदाज फ्रंटफुटला पुढे सरकतोय. चांगल्या पद्धतीने चेंडू रिलीज केला. 4था धक्का बसतोय टीम गौरीपाडा संघाला. धावसंख्या आपण पाहतो दाफलकर फक्त आणि फक्त 7. जबरदस्त गोलंदाजी. जितकी चांगली गोलंदाजी तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकात गोलंदाज होते मोतीराम दळवी. धावा खर्च केल्या फक्त 4, 2 गडी बाद केलेत. आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सत्यवान पाटील संघनायक चांगली गोलंदाजी करतात. 7 या धावसंख्येवर आतापर्यंत 4 गडी बाद झालेत. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना कमीत कमी 40 ते 45 धावा धावपलकावर येणं गरजेचं असेल. मात्र तितक्या धावा आतापर्यंत तरी कमीत कमी 20 धावा तरी यायला हव्या होत्या. आतापर्यंत 15 ते 20 धावा यायला हव्या होत्या, मात्र तशी फलंदाजी होत नाहीये. धावसंख्या 7, गडी बाद झाले ते 4. इथे मात्र गुड बॉलिंग. झेल सुटलाय.
मात्र चांगला प्रयत्न केला यष्टीरक्षकानं, डॉट बॉलची समाप्ती होते. अशा पद्धतीनं काय गोलंदाजी केली आहे बघा गोलंदाज सत्यवान पाटीलनं. स्वतः संघनायक या षटकामध्ये सत्यवान पाटील यांनी धावा खर्च केल्या तर फक्त आणि फक्त 3 गडी बाद केले. 2 षटकं संपलेत. 12 चेंडूचा खेळ इथं संपला आणि धावसंख्या आपण पाहतोय माफक धावसंख्या 4 बाद, फक्त आणि फक्त 7 धावा. हा सामना संपल्यानंतर निळजे ब, घारिवली, पडले, देसाई आणि या सामन्यात जो संघ जिंकेल त्या संघाच्या संघनायकाने ड्रॉ साठी तयार राहायचं आहे. 2 षटकांमध्ये 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. मोतीराम दळवे यांनी फक्त 4 धावांचं षटक हाताळलं, 2 गडी बाद केले. सत्यवान यांनी 3 धावांचं षटक हाताळलं, 2 गडी बाद केले. 2 षटकं इथं संपन्न झाली आहेत. 4 बाद 7 धावा आपण पाहतो धावफलकावर. इथून मात्र तुम्हाला संघर्ष करावा लागेल. 2 षटकं संपली आहेत. 12 चेंडू तुमचे संपलेत. आता मात्र 12 चेंडू उरलेत. चंद्रकांत नाईक येत आहेत तिसऱ्या षटकामध्ये. 12 चेंडूचा खेळ उरला. 12 चेंडूंमध्ये जितक्या धावा होतील तितक्या धावा. इथं फुलटॉस चेंडू होता, इथं अंदाज चुकला, चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या पोहोचते ती 8 वर. टॉस जिंकला दातुली ब संघानं. गौरीपाडा संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं. 2 षटकांमध्ये धावा आल्या. 4 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 7. आता मात्र चेंडू 11 उरलेत. 11 चेंडूंमध्ये जितक्या धावा होतील तितक्या धावा तुमच्यासाठी, तुमच्या 4 गोलंदाजांसाठी फार महत्वाच्या असतील. 40 ते 45 धावा होणं गरजेचं असेल. फ्रंटफुटला आले पंच नितीन पाटील वाईटचा इशारा करतात. अवंत धावसंख्या पुढे सरते पोहोचते ती 9 वर. फलंदाज प्रयत्न करतात मात्र इथं गोलंदाजी चांगली होते. आता हा चेंडू वाईट हाताळलाय. मात्र आतापर्यंत 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. मोतीराम दळवे आणि सत्यवान पाटील यांनी. ऑन साइडला खेळता क्षेत्ररक्षक आले सुभाष. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू बघा कुठून निसटलाय. चौकार 4 धावा. आणि या डावातील गौरीपाडा संघाच्या माध्यमातून फलंदाजांना आत्ताचा हा पहिला चौकार ठोकलाय. संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 13 वर पोहोचली आहे. 13 धावांमध्ये पहिला चौकार आपण पाहतो तिसऱ्या षटकामध्ये. त्याचं कारण दातुली संघाच्या पहिल्या 2 गोलंदाजांची चांगली गोलंदाजी आणि चंद्रकांत आपण पाहतो चंद्रकांत नाईक राटम उर्दू विकेट. ऑन साइडला फ्रंटफुटला आले. इथं मात्र आलाय फलंदाजाच्या बॅटमधनं संघर्षमय षटकार 6 धावा. रवी भोईरच्या बॅटमधनं षटकार आलाय. धावसंख्या पोहोचली ती 19 वर. आता मात्र धावांना सुरुवात झाली आहे. 4 गडी लवकर बाद झाले. कमकुवत धावा आपण पाहिल्या. 4 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 7. संघाला धावांची गरज असताना मात्र इथं रवी भोईरनं ठोकलाय षटकार 6 धावा. धावसंख्या पोहोचते ती 19 वर. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 9 चेंडूंमध्ये प्रयत्न करावे लागतील गौरीपाडा संघाच्या 2 फलंदाजांना, येणाऱ्या फलंदाजांना, कारण धावा येत नव्हत्या. 2 षटकांमध्ये धावा होत्या फक्त 7. गडी बाद झाले होते 4. मात्र आता धावा झाल्यात ते 19. रवी भोईर चांगली फलंदाजी करतात. चंद्रकांत नाईक पुन्हा एकदा तयार. उलटा चेंडू, संधी साधली फलंदाज. आपण पाहतो रवी भोईरनं लागोपाठ 2 षटकार ठोकलेत. 6 धावा. धावसंख्या पोहोचली ती 25 वर. काय फलंदाजी करतात बघा रवी भोईर. 2 षटकांमध्ये 4 गडी बाद झाले होते. धावा होत्या धावफलकावर फक्त 7. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजाचा वापर केला संघनायकाने चंद्रकांत नाईकचा. आणि इथं मात्र ज्या धावा 2 षटकांमध्ये आल्या नव्हत्या त्या धावांची भरपाई करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज रवी भोईर. 25 धावा धावफलकावर. उलटा चेंडू होता. संधी साधता येत नाहीये. पंच नितीन पाटील वाईटच्या इशारा करतात. धावसंख्या पोहोचते ती 26 वर. आता मात्र धावा येत आहेत. प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. दोन चेंडू बाकी असतील. 2 वाईड पडलेत बघा. 2 चेंडू बाकी आहेत.
फ्रंटफुटला आले, ऑन साईडला खेळतात क्षेत्ररक्षक वेगाने येतात, मात्र त्यांना बीट करून येतोय हा महत्वाचा चौकार, 4 धावा. तीस धावा आपण पाहतो धावफलकावर. बघा कशा पद्धतीने इथं फलंदाजी केली जाते. 2 गोलंदाजांनी दातोली संघाच्या चांगली गोलंदाजी केली. 2 षटकांमध्ये धावा दिल्या फक्त 7. मात्र बघा क्रिकेटचा खेळ कशा पद्धतीने इथं रंगतोय. या षटकात आतापर्यंत धावा आल्या त्या 23. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होते. आणि या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये तब्बल 23 धावा खर्च केल्यात गोलंदाज आपण पाहतोय चंद्रकांत नाईकनं. 3 षटक संपन्न झाले. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 4 बाद 30 धावा. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण होतं. मोतीराम दळवी धावा पाणी घेऊन जायचं आहे. मोनीश पाणी घेऊन जा. पहिल्या षटकात गोलंदाज होते मोतीराम दळवी, धावा खर्च केल्या फक्त 4, गडी बाद केले ते 2. दुसऱ्या षटकात गोलंदाज होते सत्यवान पाटील, धावा खर्च केल्या फक्त 3, 2 गडी बाद केले. मात्र तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज होते चंद्रकांत नाईक, धावा खर्च केल्या तब्बल 23. पहिली 2 षटकं राहिली दातुली बस संघाच्या बाजूने. तिसरं षटक राहिलं ते टीम गौरीपाडाच्या बाजूने. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये 30 धावा आपण पाहतो. धावफलकावर सुभाष पाटील येतात. शेवटचं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू फ्रंटफुट लावून खेळण्याचा प्रयत्न, गुड बॉलिंग, सुरुवात चांगली झाली सुभाष पाटीलच्या माध्यमातून. डॉट बॉलची समाप्ती होते. पहिल्या 2 गोलंदाजांनी दातुली संघाच्या मोतीराम दळवे, सत्यवान पाटील यांनी चांगली गोलंदाजी केली. मात्र तिसऱ्या षटकामध्ये चंद्रकांत यांनी 23 धावा खर्च केल्या आणि षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना 30 धावा. फ्रंटफुटला आले, गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 7 धावा होत्या. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 23 आणि चौथ्या षटकातील पहिले 2 चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी सुभाष पाटील. शेवटच्या षटकामध्ये शेवटचं षटक हाताळतात. 30 धावा धावफलकावर. अजूनही 4 चेंडू बाकी असतील. ऑन साईडला खेळतात क्षेत्ररक्षक सत्यवान पाटील येतात. दुसरीचा प्रयत्न होईल का? नकार दिला जातो. तोपर्यंत फक्त सिंगल येते. धावसंख्या पोहोचते ती 31 वर. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये सुभाष पाटीलला एकच धाव खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी. गौरीपाडा संघाला शेवटच्या षटकामध्ये धावांची गरज असताना 3 षटकांमध्ये धावा आपण 30 पाहिल्या. तिसऱ्या षटकामध्ये 23 धावा आल्या. मात्र इथं चौथ्या षटकामध्ये इथं मोठे फटके मारण्याची गरज असताना, धावांची गरज असताना मात्र इथून समोरून समोरच्या संघाचा गोलंदाज सुभाष पाटील चांगली गोलंदाजी करतात. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 31 वर. चांगली गोलंदाजी. 3 चेंडूंमध्ये सुभाष पाटीलनं फक्त एकच धाव खर्च केली आहे. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. मात्र अजूनही 3 चेंडू बाकी असतील. प्रयत्न करतील 2 फलंदाज. सुभाष पाटील राठम राऊंड ओव्हर द विकेट. फ्रंटफुटला आले, अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. फलंदाज रवी भोईरच्या बॅट मधनं आलाय. हा षटकार 6 धावा.
आतापर्यंत या फलंदाजानं 2 चौकार आणि 3 षटकार ठोकलेत आणि संघ अडचणीत असताना मात्र आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज रवी भोईर. धावसंख्या पोहोचली ती 37 वर. अजूनही 2 चेंडू बाकी असतील. प्रयत्न करतील नक्कीच रवी. 40-45 धावा झाल्या तर दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही धावांचा, दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा डिफेन्स तुम्ही करू शकता. मात्र उर्वरित 2 चेंडूंमध्ये त्या धावा येणं गरजेचं असेल. रवी भोईर प्रयत्न करतोय. आतापर्यंत या फलंदाजानं 2 चौकार 3 षटकार ठोकलेत. गुड बॅटिंग, चांगली फलंदाजी. सुभाष पाटील रटम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला. आता मात्र फटका फसलाय. संघनायक सत्यवान पाटीलच्या माध्यमातून झेल टिपला जातोय आणि जो फलंदाज या खेळपट्टीवर विस्फोटक फलंदाजी करत होता, आक्रमण करत होता, त्याला केलं गोलंदाजाने शांत. रवी भोईर बाद झालेत. मात्र 8 चेंडूंमध्ये 26 धावांचं योगदान दिलंय ते रवी भोईरनं. 2 चौकार 3 षटकार ठोकलेत. संघ अडचणीत असताना याच फलंदाजानं चांगली फलंदाजी केली आहे. 8 चेंडूंमध्ये 26 धावांचं योगदान दिलं तर फलंदाज माघारी परतला. सुरुवातीच्या फलंदाजांनी जर चांगली फलंदाजी केली असती तर नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये असता टीम गौरीपाडा संघ. धावसंख्या 37. आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केली गोलंदाज सुभाष पाटीलनं. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. 1 चेंडू बाकी असेल. 6 मारलाय, षटकार मारलाय, माफ करा. बॅकफुटला गेले. चेंडू पडतो नो मॅटलँड मध्ये. दुसरीचा प्रयत्न होईल का? सिंगल येते शेवटच्या चेंडूवर. अशा पद्धतीने 4 षटक इथे संपन्न झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 38 आणि लक्ष दिलं गौरीपाडा संघानं दातुली ब संघासमोर 39 धावांचं. अशा पद्धतीने पहिलं सत्र इथं संपन्न झालं. टॉस जिंकला दातुली बस संघानं. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं गौरीपाडा संघाला. 4 षटकांमध्ये गौरीपाडा संघानं धावा कुठल्या 38 आणि लक्ष दिलंय दातुली बस संघासमोर 39 धावांचं. बघूया त्या लक्षाचा पाठलाग दातुली बस संघ कशा पद्धतीने करतोय, धावांचा बचाव इथं गौरीपाडा संघ कशा पद्धतीने करतोय हे ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. आमचे मित्र, आमचे सहकारी समालोचक विनोद पाटील भोपर यांचा आवाज आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया. तर गारिवलीचे एक खेळाडू या आपण फिल्डिंगसाठी. गारिवलीचे क्षेत्ररक्षक पंडित पाटील यांनी सांगितले की एक खेळाडू मैदानात येऊ द्या गारिवलीचा. तर मॅचकडे. सामना सुरू आहे. गौरी शंकर गौरीपाडा 40+ वर्सेस दातिवली 40+. टार्गेट आहे 39 धावांचं दातिवली समोर. दातिवलीची गोलंदाजी अप्रतिम राहिली. मागच्या मॅचमध्ये आपण सर्वाधिक सांघिक धावसंख्या बघितली आणि या मॅचमध्ये आपण बघतोय आजच्या दिवसातील हे सगळ्यात कमी टोटल 39चं टार्गेट आहे विजयासाठी दातिवली समोर. आणि दातिवली मैदानात जाण्याआधी त्यांचे फलंदाज बॉल चेक करतायत. बॉल आहेत निवियाचे. आणि निविया एक सुंदर असा ब्रँड आहे. सध्या आपण सिक्सर सुप्रीमोचे चेंडू बघत असतो, पण काही खेळाडूंचं म्हणणं आहे की सिक्सर सुप्रीमोचे चेंडू हे थोडेसे मोठे आहेत आकाराने निविया आणि कॅप्टनच्या.
त्यानंतर आपण खन्नाचे चेंडूही पूर्वी बघितलेले. 10x चेंडू काही वर्षापूर्वी 10x 2-3 वर्षापूर्वी 10x खूप जास्त चालत होता, पण सध्या निविया कॅप्टन हे दोन ब्रँड खूप चालतात आणि सध्या सिक्सर सुप्रीमोही मार्केटमध्ये आलेलं आहे. केतन शहाची ही कंपनी आहे, पण पूर्वी एकच ब्रँड आम्हाला आठवतो आहे, तो म्हणजे MRI चेंडू. आणि पूर्वी चेंडूची फर कधी जाणार, पहिल्या 1-2 ओव्हरमध्ये थोडंसं डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जायचं. चेंडूची फर गेल्यानंतर मात्र त्यानंतर ते आक्रमण होताना दिसायचं. पण आत्ताचे चेंडू इतके बाउन्सी आहेत, इतके उसळणारे आहेत, इतके टणक आहेत की पहिल्या ओव्हरपासून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. आणि त्यामुळे याचं कुठंतरी नुकसान गोलंदाजाला होत असतं. त्यामुळे बॅटर आपलं वर्चस्व अगदी पहिल्या बॉलपासून सिद्ध करत असतात. तर मैदानावरती ओपनिंग पेअर मोतीराम दळवी आणि त्याचबरोबर सत्यवान. स्ट्रायकिंग इनला पंचांकडे गाड घेतात. बॉलिंग मार्कवर आहेत दीपक. बॉलिंग मार्कवर विलास. टी शर्टवरनं खरं तर ठरवलं होतं आमच्या अपडेटरनी की त्या स्क्रीनवरती टी शर्टवरती दीपक दाखवलंय, पण बॉलरचं नाव आहे विलास. फोर्टीन प्लसचे उत्कृष्ट क्रिकेटपटू. मला आठवते आताच गौरीपाडा येथे आम्ही गेलो होतो यंदाच्या हंगामात, आणि त्यांची उपस्थिती आम्ही बघितली. आणि त्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं चला मॅच स्टार्ट. आजच्या दिवसातील ही 6वी लढत आहे, पण 40 प्लसची 5वी लढत आहे. यानंतर ड्रॉ केला जाईल आणि द्वितीय फेरीला तिथून प्रारंभ होईल. 5 मधून एक संघाला बाय मिळेल. कट करतायत पॉइंटला, तिथे झाली आहे मिस्टेक. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट. सीमा रेषेच्या दिशेने गेलाय, बाहेर गेलाय की नाही माहिती नाही, कारण चेंडू अडवला आहे सीमा रेषेच्या आत नाही. गुड फिल्डिंग. या दरम्यान आपण बघताय 4 धावा धावून काढलेल्या आहेत. चौकार नाही गेला स्कोरर. मी 4 ॲड केल्या, 3 आहेत. विलास टू मोतीराम. फ्रंट फुटवर येऊन ड्राईव्ह करतायत. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धावे दरम्यान पूर्ण होते आणि एका धावेने धावसंख्या धावफलक होती 4. 38 करायचे आहेत, 39 करायचे आहेत. फार मोठं टार्गेट नाही आहे, पण शेवटी हा खेळ क्रिकेट आहे. या खेळामध्ये आपण नेहमीच बराच उलटफेर बघत असतो, पण तसा उलटफेर होईल का देखील प्रश्न आहे. पण गौरीपाडा संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. विलास यावेळेस स्ट्रायकिंग आहेत. सत्यवान. लेग स्टंपच्या दिशेने बाहेर निघतोय. वाईड बॉलचा इशारा. पंच त्या ठिकाणी आपण बघतायत नितीन पाटील सिनियर, आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतायत ऋषी मात्रे. वाईडने एक धाव येईल. धावसंख्या धावफलक होती 5. पुन्हा एकदा विलास वरती विकेट. स्ट्राईकला सत्यवान. यावेळेस मात्र ऑन साइडला गॅप आहे. क्षेत्ररक्षक गेल्या तिथपर्यंत चेंडू कव्हर करतायत आणि किशोर पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि नक्की स्वागत आहे. निळजेने पहिली मॅच जिंकलेली आहे आणि आता निळजे संघ तयार झालेले आहेत द्वितीय फेरीमध्ये खेळण्यासाठी. आज चेंडू कट करतायत. यावेळेस कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे कैलास.
केवळ एकच धाव, धावसंख्या 8 धावफलकावरती. संयमी खेळ या ठिकाणी करत असताना दोन बॅटर, कारण टार्गेट 39 आहे, त्यामुळे फारसा दबाव नाही आहे. पण आतापर्यंत 8 धावा आलेले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा विलास टू मोतीराम. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय आणि बघा लेझी क्रिकेट थोडंसं, पण एकच धाव आणि धावसंख्या धावफल कधी बघतो आपण 89. नक्कीच सत्यवान सांगतायत की जोरात धाव 2 झाल्या असत्या, पण मोतीराम यांनी प्रतिसाद दिला नाही, कारण क्षेत्ररक्षक तिथे थोडेसे डिलाई करत होते आणि त्याचा फायदा होऊ शकला असता. पण एकच धाव घेतलेली आहे, 9 धावा धावफलकावरती. हो, एज होती बहुतेक आणि एक धाव देखील पूर्ण होते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती 10. अजूनही 29 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल आणि इकॉनॉमिकल राहिले. आणखीन 1 ओव्हरपर्यंत जर इथून गौरीशंकर गौरीपाडा संघ, तर थोडीशी मॅच रंगू शकते शेवटच्या 2 ओव्हरमध्ये. कारण सध्या तरी दोन्ही बॅटर थोडंसं डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळत आहेत, कुठलीही आक्रमकता बघायला मिळाली नाही किंवा गोलंदाजांनी त्यांना ते स्ट्रोक खेळू दिले नाही असं आपण म्हणू शकतो. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेत आहेत. तर 10 धावा आणि बॉलिंग मार्कवर येत आहेत विश्वनाथ. बॉलिंग मार्कवर विश्वनाथ येत आहे, धावसंख्या धावफलकावरती 10. शफल झाले, पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला सीमारेषे बाहेर, चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 14. प्रणील पाटील आमचे आलेले, पण पुन्हा एकदा काही कामामुळे त्यांना जावं लागलं, पण ते म्हणाले की मी अंपायरिंगसाठी आलेलो आहे, येतील. प्रत्येकाला कामं असतात, प्रत्येकजण व्यस्त असतो. हल्ली कोणीही मोकाट नाही आहे. काम नसेल केलं तर क्रिकेट खेळत असतो, क्रिकेट नसेल खेळत तर बाहेरकडे शर्यत बघत असतो, आणि मोबाईल हातात असलं की अख्खा दिवस कसा निघून जातो हे कळत नाही. टाईमपासचं साधन म्हटलं की मोबाईल, आणि मोबाईलने तर या पिढीला बर्बाद करायला लावलेलं आहे. कारण आता कुठे या खेळामुळेच तर पोरं मैदानावरती येऊ लागली, नाहीतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोबाईल हातामध्ये हवा. एक वेळ जेवायला नको, पण मोबाईल पाहिजे. आणि मोबाईलमुळे का तर प्रत्येकजण आपल्या प्रत्येक गोष्टी शेअर करू लागला आहे, सगळ्याच गोष्टी. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे होता व्लॉग तयार करतात, आपली वैयक्तिक जे आयुष्य आहे ते शेअर करायला आता आवडतं. पण पूर्वी लोकांना असं वाटायचं की नाही, आपल्या गोष्टी या गुपित असायला हव्यात. हो हो, जबरदस्त चपराक, काय झेल पकडलाय क्षेत्ररक्षक हरिश्चंद्र. हाताला चुंबक आहे का आणि हा चेंडू लोखंड आहे का हा प्रश्न आहे. कारण ज्या पद्धतीने जाऊन चिपकलाय का तर विश्वास बसत नाही आहे.
सत्यवान यांनाही की आज हेल पकडलाय, ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवत आहेत आम्हाला. आणि बघा आत्ताच मोबाईलचा विषय होता. आणि बघा फार मोठी जबाबदारी असते अंपायरची. अंपायरची जबाबदारी काय असते, त्याचं लक्ष असायला पाहिजे प्रत्येक चेंडूवरती. पण अंपायर मोबाईल घेऊन, तर अशाने कशी चांगली अंपायरिंग होईल. जे अंपायर नियम बनवतात की खेळाडूंकडे मोबाईल दिसला तर पॅनल्टी लागेल, पण अंपायरकडे मोबाईल असला तर मग खेळाडूंनी काय करायचं. एखादा क्लोज डिसिजन आला तर मग अंपायरचं लक्ष नसलं तर कसं डिसिजन देणार. बघा किती निगरगट्टे आहेत, मोबाईल अजूनही ठेवत नाही. लाईव्हला बघताय सगळेजण. इतके महत्त्वाचे कॉल असतील का, असू शकतात. कुठून तरी बाहेरून कॉल आलाय. गाडी इकडे बोर्ड दाखवत आहेत, कोणीतरी आलाय VIP सेलिब्रिटी. तर स्ट्राईकला येतात बॅटर नरेश. एखाद्याचा मोबाईल तुम्ही लपून बघा, अख्खा दिवस त्याला असं वाटलं की कुठेतरी त्याचं मन हरवलंय, बिलकुल चैन पडणार नाही. सगळ्यांनाच लागली सवय ती. ओ सुंदर चेंडू होता, गुड लेंथवरनं काढलाय. व्हेरी गुड बॉलिंग. धावसंख्या धावफलक आपण बघतायत 16 धावा झाल्यात. शेल पकडलाय जबरदस्त हरिश्चंद्र यांनी. आणि चेंडू चिपकलाय जाऊन हाताला त्यांच्या. मॅच नंतर त्यांचा हात चेक करा, फेविक्विक वगैरे लावले का. बॉलिंग मार्कवर विश्वनाथ. 6 धावा खर्च केले 4 चेंडू. हाफ ट्रॅकर आउटसाइड दी ऑफ स्टंप. आणि बघा बाळादा धावत नाहीये, बाहेरून आवाज येत, धाव बाळादा धाव. जसं करण अर्जुन मध्ये करण म्हणत होता भाग अर्जुन भाग, पण इथे बाळादा धावत नाहीयेत. कारण बाळादांना आता खरं तर रिस्क नाही घ्यायचे, पण रिस्क नाही घेतली तर मॅच अंगलट येऊ शकते. इथून धावा फलकावरती आहेत 16. काय कमबॅक आहे बघा. 2 बॉलमध्ये 6 होत्या, पुढच्या 3 चेंडूमध्ये 2 डॉट फेकलेले आहेत. रामनाथ यांचं देखील आगमन झाले, स्वागत आहे रामनाथजी. हो समोर कव्हरच्या दिशेने तिथे बघा चेंडूने कसं फसवलंय. एखादी कोंबडी पकडताना आपण जसं तिला पकडायला जातो ती जशी आपल्याला हुलकावून देते, तसं या चेंडूने हुलकावून दिली. पडल्यानंतर डायव्हर्ट झाला आणि त्यामुळे या 4 धावा आल्यात. धावसंख्या 20 धावा फलकावरती. आता 19 धावा अजूनही करायच्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 12. आता प्रश्न पडलाय बॉलिंग कोण करणार. 2 ओव्हरमध्ये 19 धावा करायच्या आहेत. गौरीशंकर गौरीपाडा म्हटले की रवी म्हात्रे यांची आठवण येईल, अहमद म्हात्रे यांची आठवण येईल. सागर आहेत, पांडू आहेत. काय जबरदस्त क्रिकेटपटू रेग्युलरमधून आपण बघितलेले. तर बॅट घेऊन चाललेले आहेत. आता बॅट घेऊन जाण्याचा हा खरं तर एक निमित्त असतो, काहीतरी सांगण्यासाठी गेलेले आहेत. कारण मगाशी ते स्वतः वैतागले होते की बाळाला धावत नाही. ते त्यांना सांगतायत की तुला काय प्रॉब्लेम आहे का, तू रन्स का पूर्ण करत नाही. आणि कान मंत्र द्यायला आलेले आहेत. मॅच जरी 12-19 असली तरी गौरीपाडा संघ इथून प्रयत्न करेल कमबॅक करण्याचा. आणि या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली तर नक्कीच मजा येईल या मॅचमध्ये. तर 12 चेंडू, गरज आहे 19 धावांची. तर सुखदेव काका या ठिकाणी रजा घेत आहे. आय थिंक गावामध्ये एक दुःखद घटना घडलेली आहे आणि त्यामुळे त्यांना जावं लागतंय. बॉलिंग मार्कवर कैलास भोईर. चेंडू जाऊ दिलाय आउटसाइड दी लेग स्टंप. वाईट बॉलचा इशारा येतोय आणि वाईट बॉलने 1 रन येईल. धावसंख्या धावफलकावरती 21. 18 धावांची आता गरज असेल विजयासाठी 12 चेंडूमध्ये. स्ट्राईकला मोतीराम दळवी. हा चेंडू ड्राईव्ह केलाय सरळ, क्षेत्ररक्षक आल्यात. गुड फिल्डिंग, काय फिल्डिंग आहे बघा, लवली फिल्डिंग. पण 2 धावा पूर्ण करतात इतकेच वेगाने. धावसंख्या धावफलकावरती 23. 16ची गरज आहे विजयासाठी. 11 चेंडू 16 धावा.
विजयासाठी समीकरण आहे मैदानावरती आपण बघताय दातिवली समोर. चला मॅच स्टार्ट करा. 11 चेंडू 16ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा कैलास भोईर. ओ फ्रंट फूट वरती आले. ताकदीचा वापर. फायनली चेंडू मिडल झालाय. मग आजपासून ट्राय करत होते पण यावेळेस पुढे आले. चेंडूच्या लेंथ पर्यंत पोहोचले आणि तिथून त्याला पाठवलंय मिड विकेटच्या बाहेर. आणि धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 29. आता 10ची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 10. फुल टॉस ड्राईव्ह करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हरला. एकच धाव येते. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 30. जुने 9 धावांची गरज आहे विजयासाठी. 9 चेंडू 9. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. वाईड बॉल. आता 8 करायचे 9 बॉलमध्ये. ते 9 बॉल 8 आणि यानंतर होईल ड्रॉ. चिठ्ठ्या रेडी आहेत का? चिठ्ठ्या रेडी आहेत आमच्या. कॅप्टन यायचे आधी 4 सामने जे खेळलेले आहेत त्या कॅप्टन यायचे. जिंकलेल्या संघनायकाने यायचे. शॉट ऑफ लेंथ आहे. स्क्वेअर लेग. सीमारेषे बाहेर. 4 धावा. 35. आता केवळ 4 हव्यात. तर निळजेचे कॅप्टन त्याचबरोबर गारवीचे कॅप्टन आणि त्यानंतर आदर्श पडलेचे कॅप्टन व मागच्या सामन्यात जिंकल्या संघ देसाईचे कॅप्टन आणि यातून जो जिंकेल त्या संघाचे कॅप्टन. 5 चिठ्ठे आहेत आणि एक संघाला बाय मिळेल. जे 4 राहतील त्यांना द्वितीय फेरीची मॅच खेळावी लागेल. पुन्हा टाकावा लागेल हा बॉल. आता धावा झाल्या 16. 3ची गरज आहे. 36 धावा झालेल्या आहेत आणि 3ची गरज आहे. स्कोर लेवल आणि आता 1 धावेची गरज आहे. या कॅप्टन येऊन थांबा. निळजे गारिवली आले. कॅप्टन गारिवलीचे त्याचबरोबर पडले आणि देसाई आणि अशा